ठाण्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 आठवड्यांपासून जोरदार मुसळधार पाऊस बरसतोय। लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि मलकापूर तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालाय। जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टीजन्य स्थिती झाली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून इथं या पाण्याने थैमान घातलेलं आहे। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। 20 सप्टेंबर पर्यंत एकूण 2,58,000 हेक्टर क्षेत्र शेती पीक हे बाधित झालंय आणि यामुळे कापूस, तूर, मका, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसानही झालंय। संपूर्ण शेतामध्ये मुसळधार पावसामुळे चिखल झालाय आणि बळीराजाचं उभं पीक नष्ट झालंय। जिल्ह्याला 2 पालकमंत्री आहे, अजून एकही सुद्धा पालकमंत्री या ठिकाणी पोहोचले नाही। पालकमंत्री झोपले का? पालकमंत्री कृषी मंत्री झोपा घेतात का? शेतकरी मरणाच्या दारात आहे तरी शेतकऱ्याला मदत या ठिकाणी मिळवून देण्यासाठी कोणताच नेता या ठिकाणी अद्याप पोहोचला नाही। ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याची असं म्हणा एक प्रकारची सरकार बोळवण करतंय असं तरी म्हणलं तरी चालन, पण ओला दुष्काळ झालाच पाहिजे आणि होईन असं मला काही वाटत नाही। शेतकऱ्याने तरी आता तरी एक आपलं समोर होऊन पाऊल टाकून शेतकऱ्यांना ओला दुष्काळ समोर जाहीर करा अशी माझी विनंती आहे। मला सांगा, असे बोंड सडलेले आहे, जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर काय फायदा आहे? शेतकऱ्यांनी कशी हालाकीचे जीवन जगून राहिलं सध्या तरी याचं प्रशासन आणि नेते मंडळी याच्याकडे कोणी लक्ष देईना। जर असंच चालू राहिलं तर शेतकरी योद्धा कृती समिती ही नेपाळसारखी परिस्थिती उद्भवेल याची सरकारने नोंद घ्यावी। सप्टेंबर 2025 मध्ये काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे सोयाबीन, तूर, मका या पिकांचं जवळपास 58,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावरचे जे आहे ते नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आपल्याला आलेला आहे आणि त्याचे पंचनामे अंतिम करण्याची कार्यवाही जी आहे ती प्रशासनामार्फत सुरू आहे।